नमस्कार मित्रांनो, मी आपल्यासाठी घेऊन येत आहे पोलीस भरतीसाठी उपयुक्त PYQचा GK-GSचा संच. यामध्ये आज आपण 20 प्रश्न बघणार आहोत. आपण मागील व्हिडिओमध्ये हे प्रश्न बघितले. अशीच साथ द्या आपल्या मित्राला. पहिला प्रश्न घेऊन येत आहे, कायदे मंडळातील सर्वोच्च संस्था म्हणून कोणाला ओळखले जाते? एक आहे लोकसभा, दुसरं राज्यसभा, सी आहे संसद आणि चौथा आहे मंत्रिमंडळ. तर उत्तर कोणतं असणार आहे? संसद. उत्तर कोणतं असणार आहे? संसद हे आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, न्यायपालिका कोणत्या भागात आहे? भाग 3, भाग 4, भाग 5, भाग 2. तर कशामधील न्यायपालिका? भाग 5 मध्ये न्यायपालिकेचं कार्य असते. चला प्रश्न क्रमांक तिसरा घेऊ. शून्याचा शोध कोणी लावला? अल्बर्ट आइन्स्टाईन, आर्यभट, पायथागोरस, वराहमिहिर. तर कोणी लावला? आर्यभट. भारतीय शास्त्रज्ञ आहे आर्यभट यांनी हा शून्याचा शोध लावलेला आहे. चला प्रश्न पुढचा घ्या. चौथा प्रश्न, मिल्खा सिंह कोणत्या खेळासाठी प्रसिद्ध होते? गोळाफेक, धावणे, तिरंदाजी, कुस्ती. तर कशासाठी प्रसिद्ध होते? धावण्यासाठी मिल्खा सिंग हे प्रसिद्ध होते. G20 मध्ये भारताने अध्यक्षपद कोणत्या वर्षी भूषवले? ऑप्शन क्रमांक ए आहे 2018, ऑप्शन क्रमांक बी आहे 2020, ऑप्शन क्रमांक आहे 2023, तर ऑप्शन क्रमांक 2024. तर बरोबर उत्तर कोणतं आहे मित्र? 2023 हे वर्ष. तुम्ही हे प्रश्न पॉज करून सोडून बघायचे आणि उत्तर चेक करायचे. यानुसार तुमची तयारी होईल आणि आपला अभ्यास किती झाला हे पण समजेल. या प्रश्न क्रमांक 6 G20 मध्ये हेच प्रश्न रिपीट. प्रश्न क्रमांक 6 भारतातील सर्वात मोठी गोड्या पाण्याचे सरोवर कोणते? असा प्रश्न आहे. चिल्का, उलर, सांबर आणि लोअर. कोणता आहे? तर उलर. उलर हे जम्मू काश्मीरमध्ये या ठिकाणी असून हे सगळ्यात मोठं गोड्या पाण्याचं भारतामधलं सरोवर आहे. प्रश्न क्रमांक 7 T20 भीष्म हे का आहे? ऑप्शन क्रमांक 1 हवाई संरक्षण, बी रणगाडा, सी युद्धनौका, डी क्षेपणास्त्र. तर काय आहे? बी नंबरचा रणगाडा हे आहे. चला प्रश्न क्रमांक 9 काका रामायणचे लेखक कोण? प्रश्न क्रमांक ए कुसुमाग्रज, प्रश्न क्रमांक बी वि स खांडेकर, प्रश्न क्रमांक सी बहिणाबाई चौधरी, प्रश्न क्रमांक डी ग दि मांडुळकर. तर कोण आहे? याचे कोण लेखक आहे? ग दि मांडुळकर. कशाचे? काका रामायणचे लेखक आहेत. चला प्रश्न क्रमांक 10 डेंग्यू हा रोग कोणामुळे होतो? जीवाणू, विषाणू, प्रोटोझोआ, कवक. तर डेंग्यूचे काय असतात? विषाणू असतात. काय असतात? विषाणू. हे विषाणूमार्फत हा रोग होत असतो. चला पुढचा प्रश्न घ्या. 11व्या नंबरचा प्रश्न, भारतातील पहिली लोकसंख्या जनगणना कोणते वर्ष होते? 1881, 1901, 1947, 1951. तर कोणते वर्ष होते? 1881 भारतातील पहिली लोकसंख्या मोजली होती. चला प्रश्न क्रमांक 11 जगातील सर्वाधिक हरितगृह वायू उत्सर्जन कोणत्या देशाकडे आहे? कोणत्या देशाकडे आहे? तर रशिया, चीन, अमेरिका आणि भारत. या 4 ऑप्शनपैकी कोण आहे 1 नंबरला? चीन हे सर्वाधिक हरितगृह वायू उत्सर्जन करते. चला पुढचा प्रश्न 13व्या नंबरचा प्रश्न, सिंधू घाटी संस्कृतीचे मुख्य बंदर कोणते? कालीबंगन, मोहनजोदडो, लोथल, हडप्पा. हडप्पा आणि मोहनजोदडो हे बंदर नसून तर बंदर कोणतं आहे त्यातलं? लोथल हे बंदर आहे. प्रश्न क्रमांक 13 पृथ्वीचा रेडियस सर्वात कमी कोठे आहे? विषुववृत्त, उत्तरेकडील ध्रुव, दक्षिणेकडील ध्रुव, दोन्ही ध्रुव. कुठं आहे? तर दोन्ही ध्रुवाकडे. पृथ्वीचा रेडियस सर्वात कमी कुठे आहे? मग दोन्ही ध्रुवाकडे आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 14 NO2 या वायूचा रंग आहे पांढरा, हिरवा, लाल, तपकिरी, निळा. तर कसा आहे? लाल तपकिरी या रंगाचा काय असते? NO2 गॅस असतो. लाल तपकिरी. प्रश्न क्रमांक 15 जीवाश्म इंधन कोणते येते? कोळसा, नैसर्गिक वायू, पेट्रोलियम. वरीलपैकी सर्व. जीवाश्म इंधन म्हणजे जे जीवापासून बनतात. तर कोळसा, नैसर्गिक वायू, पेट्रोलियम हे वरचे तिन्ही पण काय आहेत? जीवाश्म इंधन आहेत. म्हणून वरीलपैकी सर्व हे उत्तर आहे. चला प्रश्न क्रमांक 16 भारतीय अणुऊर्जा आयोगाचे जनक कोण ओळखले जाते? होमी बाबा, विक्रम साराभाई, APJ अब्दुल कलाम, सत्येंद्र बोस. तर कोण आहे? होमी बाबा. विक्रम साराभाई हवाईचे आहेत. APJ अब्दुल कलाम काय आहेत मित्र? तर रॉकेटमॅन. प्रश्न क्रमांक 18 राज्यातील विधिमंडळातील खालचे सभागृह कोणते? विधान परिषद, विधानसभा, लोकसभा, ग्रामसभा. ग्रामसभा आणि लोकसभा होऊ शकणार नाही. उत्तर कोणतं असणार आहे? विधानसभा. खालचे विधानसभा आणि वरचे विधान परिषद. चला पुढचा प्रश्न, बालाकोट एअर स्ट्राईक भारताने कोणत्या वर्षी केली? 2016, 2018, 2019, 2020. कोणत्या वर्षी केली? 2019 या वर्षी स्ट्राईक केलेली आहे. प्रश्न क्रमांक 19 आग्नेय आशिया मध्ये भारताच्या सर्वात देश कोणता? थायलंड, म्यानमार,
मलेशिया, सिंगापूर. तो कोणता आहे? मलेशिया. ऑप्शन क्रमांक सी. असेच मित्र नवनवीन प्रश्न बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आता लास्टचा प्रश्न, 20वा प्रश्न. विश्व जल दिवस हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक ए 15 मार्च, ऑप्शन क्रमांक बी 20 मार्च, ऑप्शन क्रमांक सी 22 मार्च, ऑप्शन क्रमांक डी 25 मार्च. तर उत्तर कोणतं आहे? ऑप्शन क्रमांक सी 22 मार्च हे जलदिवसाचं उत्तर आहे. धन्यवाद मित्र हो. लाईक करा, शेअर करा.